नमस्कार, निवेदिता सराफ रेसिपीज में तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक इटालियन डिश शिकवणार आहे। आपण इटालियन वेगवेगळे प्रकार शिकलो। ही जी डिश आहे ना, ही मी खास माझ्या मुलासाठी बनवायची आणि अशोकची सुद्धा। मी पहिल्यांदा जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या इंटरनॅशनल डिशेस बनवायला लागले तेव्हा त्याला आवडलेली मी केलेली ही पहिली डिश आहे। ते म्हणजे स्पॅगेटी विथ चिकन मीन्स बॉल्स। म्हणजेच आपला चिकन किमा असतो ना, त्याचे छान असे गोळे करून कबाब सारखे ते फ्राय करून ते आपण स्पॅगेटी सॉस बनवून त्याच्यात स्पॅगेटी आणि चिकन किमाचे बॉल्स टाकायचे आणि मस्तपैकी खूप छान लागतं। चला बघूया आपल्याला काय साहित्य लागतं। स्पॅगेटी आणि चिकन खिम्याचे बॉल्स ह्याच्यासाठी लागणार आपलं साहित्य आपण बघूया। ऑब्व्हियसली पहिलं म्हणजे स्पॅगेटी पाहिजे आपल्याला, तर एक पॅकेट स्पॅगेटी आहे आपल्याकडे। मी अर्धा किलो चिकन खिमा घेतलाय। तर तो चिकन खिमा पहिल्यांदा आपल्याला हिरव्या वाटणाची गोळी करून जरा मॅरिनेट करायचा आहे। बेसिकली कसं असतं ना, आपल्याला ज्या गोष्टी म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या काही इंटरनॅशनल गोष्टी आहेत त्या बऱ्याचशा आपण इंडियनाइज करत असतो। सो ह्याच्यामध्ये सुद्धा मी हा जो चिकन खिम्याला चक्क आपलं प्रॉपर आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरीची गोळी लावणार आहे। तर त्याच्यासाठी मी घेतलाय साधारणतः 15-20 पाकळ्या लसूण, 5 हिरव्या मिरच्या, 1 कप बारीक कापलेली कोथिंबीर, 1 लिंबाचा रस आणि 2 इंच आलं। आपण युजली 1 इंच घेतो, पण मी जरा आलं थोडंसं जास्त घेतलेलं आहे कारण आपण ते मीट बॉल्स असे वेगळे अंड्याचं पांढऱ्या लावून वगैरे ते फ्राय करून घेणार आहोत। ते इन्ग्रेडियंट्स मी तुम्हाला फ्राय करताना दाखवेन। तर आता पहिल्यांदा आपण आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरीची गोळी वाटूया। आपण ह्याच्यात मीठ घातलंय, लिंबाचा रस घातलाय आणि आता आपण ह्याच्यात हे केलेलं हिरवं वाटण घालूया। वाटण वाटताना अतिशय कमी पाणी घाला हं। आता चिकन खिमा आपण निदान मिनिमम 2 तास तरी मॅरिनेट केला पाहिजे, म्हणजे त्याच्यात छान सगळी चव उतरेल। आता स्पॅगेटी सॉसला काय साहित्य लागतं ते आपण बघूया। ही स्पॅगेटी आपल्याला उकळून घ्यायची आहे। आता हे काही मला दाखवायची गरज वाटत नाही, आपण बऱ्याचदा नूडल्सच्या बाबतीत पण बघितलंय। दुसऱ्या मी जेव्हा मॅक्रोनी सॅलड दाखवलं होतं त्याच्यातही सांगितलेलं आहे की पाणी उकळत ठेवायचं, त्यात थोडंसं मीठ घालायचं, त्याच्यात ती स्पॅगेटी घालायची पाणी उकळल्यानंतर, आणि आपल्याला साधारणतः अंदाज येतो ती शिजली असेल म्हटल्यावरती ती ड्रेन करायची आणि इमिजिएटली त्याच्यावरती फ्रीजमधलं पाणी घालायचं, म्हणजे ते एकमेकांना चिकटत नाही, आणि अतिशय 1 टेबलस्पून तेल त्याला चोळायचं। तसं मी ही स्पॅगेटी आता उकळत ठेवते। स्पॅगेटी सॉससाठी लागणारे साहित्य सर्वात महत्त्वाचं, इटालियन सगळ्या पदार्थांमध्ये ते लोक लसणाचा खूप वापर करतात। त्यांच्याकडे थोडंसं आल्याचा पण वापर असतो, लसणापेक्षा आलं कमी वापरतात पण लसूण खूप वापरतात। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट इटालियन पदार्थांमध्ये असते ते म्हणजे टोमॅटो प्युरी। ही बघा, ही टोमॅटो प्युरी। आता ही प्युरी मी घरीच बनवली आहे। 1 किलो टोमॅटो घेतलेत मी ह्याच्यासाठी। प्युरी कशी बनवायची ते पण मला गरज वाटत नाही दाखवायची। ते टोमॅटो आपण अख्खेच्या अख्खे टोमॅटो उकडत ठेवले साधे बाहेर गॅसवरती, आणि टोमॅटो उकडल्यानंतर ते गाळ झाल्यावरती मिक्सर बंद फिरवले आणि गाळले, झाली टोमॅटो प्युरी। तर ही 1 किलो टोमॅटोची प्युरी आहे। हे सगळं प्रमाण आपण जे घेतोय ते 1 पॅकेट स्पॅगेटीचं आहे। 1 पॅकेट स्पॅगेटीला आपण घेतोय अर्धा किलो खिमा, ज्याचे आपण बॉल्स बनवणार आहोत। त्याचबरोबर या सगळ्याला आपल्याला जर सॉस बनवायचं त्याच्यासाठी आपण घेतले 1 किलो टोमॅटो। 1 किलो टोमॅटो। आता हा लसूण वेगळा आहे, जो आपण वाटणात लसूण घातला तो वेगळा, हा वेगळा आहे। हे सॉसमध्ये साठी लागणारा लसूण आहे, तर हा साधारणतः 7-8 पाकळ्या लसूण आहे। अगदी थोडंसं 1 इंचापेक्षा पण कमी असं आलं आहे, हे मी बारीक कापून घेतलेलं आहे। मीठ आहे चवीपुरतं। हे लाल तिखट घेतलंय मी, ते पॅप्रिका घालतात पण आपण लाल तिखट घालूया नॉर्मल। आणि ह्या मिक्स स्पाइसेस घेतल्या आहेत। त्याचबरोबर हे आहे 2 टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल, आणि लागतील आपल्याला मीडियम साईजचे बारीक कापलेले 4 कांदे। प्रथम टाकूया 2 टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल, त्यात आपण घालूया लसूण, आलं, मस्त गोल्डन ब्राऊन झालंय लसूण आणि आलं। आता आपण त्यात घालूया कांदा।
हा कांदा परतताना मला असं वाटतं की मला थोडंसं अजून ऑलिव्ह ऑइल त्याच्यात घालायला पाहिजे, जसं आपला अंदाज असतो तसा. मी 2 टेबलस्पून म्हटलंय, पण तुम्ही ते ऑलिव्ह ऑइल मला असं वाटतं जर वाटलं तर थोडंसं जास्त तुम्ही ऍड करा. ऑलिव्ह ऑइल इज गुड फॉर यू, तर काही हरकत नाही ऍड करायला. मी ऍड करते. या गोष्टी परतताना ना असं ठेवून नाही तुम्ही जाऊ शकत. काही बाबतीत तुम्हाला ना समोर सतत उभं राहावं लागतं, तरच ते बरोबर होतं. जरा पण त्याचा रंग तेवढा तो तसाच आला पाहिजे. आता आपल्याला हे एकसंग करायचा आहे तो कांदा, त्याच्यामुळे तो सतत परतत राहिला पाहिजे, तरच तो छान होईल. छान झालाय हा. आपण चिकनला किंवा मटनला करतो ना तेवढा असा एकदम ब्राऊन नाही करायचा. हा बघा, असा एक गोल्डन ब्राऊन कलर त्याला आलाय. दॅट्स इट, झालाय तो कांदा. आता आपण त्याच्यात घालूया प्रथम म्हणजे लाल तिखट, मिक्स हर्ब्स, घालूया आपण त्याच्यात मीठ. आपण ते खिम्याच्या बॉल्स मध्ये पण घातलंय मीठ, आणि हे सॉस साठीच असणार आहे. मस्त कुरकुरीत झालंय ते. आता त्याच्यात घालूया ही टोमॅटोची प्युरी. आता थोडा वेळ झाकण ठेवूया आणि हे उकळू दे चांगलं ऑन इट्स ओन. हे सॉस आता छान झालंय. आपण त्याच्यात स्पॅगेटी घालूया. हे झालेलं आहे तयार. आपण हे थोडा वेळ बंद करून ठेवूया आणि मीट बॉल्स करायला घेऊया. हे मस्त मॅरिनेट झालंय, आता छान झालंय. ते जरासं बाइंड करायला ना आपण त्याच्यामध्ये एक बटाटा उकडलाय मी. तो एक बटाटा आपण त्याच्यात ऍड करूया, म्हणजे ते छान बाइंड होईल. मला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पीठ, कॉर्नफ्लोअर वगैरे असं काही घालायचं नाहीये. मस्त मॅरिनेट झालंय ते. हे थोडंसं मी एका अंड्याचं पांढरं घेतलंय, त्याच्यात ते डिप करणार आहोत आपण. एक बटाटा इज इनफ. एक बटाटा उकडून छान स्मॅश करून घेतलाय मी. आता आपण त्याचे बॉल्स करायचे. आपण थोडासा अंड्याच्या पांढऱ्यामध्ये तो डिप केलाय. आता हा तळायला टाकूया. हे बघा, हे असे मस्त झालेत आपले मीट बॉल्स. आता आपण हे स्पॅगेटीवरती टाकूया. ही आपली स्पॅगेटी तयार आहे, मीट बॉल्स तयार आहेत. आता आपण त्याच्यावरती हे ठेवूया. Spaghetti with chicken keema meatballs.